श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 25. मल्हारी महात्म्य पोथीचा महिमा. मल्हारी महात्म्य या पोथीविषयी पार्वतीला सांगताना महादेव म्हणतात, अगप्रिये, माझा भक्त होण्यासाठी फार भाग्य असावे लागते. माझ्या मार्तंडाच्या मूर्तीची प्रेमाने पूजा करतो त्याच्या घरी लक्ष्मी नांदते. जो कोणी मार्तंड महात्म्य पोथी हाताने लिहून काढतो, तिची पूजा करून नित्य वाचन करतो, त्याला सर्वत्र यश मिळते. ती पोथी घरात असली तर कोणतीही बाधा होत नाही. त्याचे कारण म्हणजे मी स्वतः कृपादृष्टीने त्याच्या कुळाचा सांभाळ करतो. जो या पोथीचे पठण करतो व ऐकतो तो इथे आयुष्यभर सुख भोगून अंती कैलासावर येतो. पण जो निंदा करणारा अभक्त असतो त्याच्यावर मात्र अनेक संकटे कोसळतात. अधिक काय सांगू, पण या पोथीच्या श्रवणाचे फळ एवढे आहे की एखादे वेळी समुद्राचे पाणी मोजता येईल, मेरू पर्वतावरील गुहा मोजता येतील, पण पोथीचे फळ सांगणे शक्य नाही. पुन्हा ऋषींनी सनत कुमारांना ही घटना कधी घडली असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, एका मन्वंतरातील द्वापर युगाच्या शेवटी 88,000 दिवस उरले होते. तेव्हा पुढे येणाऱ्या कलियुगाच्या धास्तीने ऋषींनी शंकराची आराधना केली असता अवतार धरून त्यांनी मणिमल्ल या दोघांचा निपात केला. त्यावेळी मरता मरता मल्लासुराने वर मागितला. त्याप्रमाणे ते रूप धारण करून महादेव इथे राहिले आहेत. लोक त्या रूपाची पूजा करतात. अशा भक्तांवर कृपा करावी या हेतूने महादेव त्या जागी स्थिर झाले आहे. या ग्रंथाला मुख्य आधार मूळ संस्कृत भाषेतील पोथीचा आहे. त्याशिवाय लिंग पुराण व पद्मपुराण, केदार कल्प यांचाही संदर्भ घेतलेला आहे. हा प्राकृत ग्रंथ व्हावा ही मल्हारी मार्तंडाचीच इच्छा आहे. अध्याय 26. सनत कुमार ऋषींच्या प्रश्नांची उत्तरे देतात. सनत कुमार ऋषींनी विचारलेले 79 प्रश्न व त्यांची सनत कुमारांनी दिलेली उत्तरे पुढील अध्यायातून सांगणार आहेत. त्यापैकी पहिले 6 जे प्रश्न आहेत ते या अध्यायात विचारले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत. मार्तंडाचा जन्म केव्हा व कुणापासून झाला? ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतरे म्हणजेच 1000 महायुगे होऊन जातात व तेवढीच रात्रीतही होतात. त्या मनूंतील दुसऱ्या मनूचे म्हणजेच स्वारोची मनूचे राज्य चालले असताना 31व्या वेळेचे द्वापरयुग संपत आले व 88,000 दिवस बाकी होते. तेव्हा महादेवांनी उग्र रूप धारण केले. त्यावेळी वसंत ऋतूतील चैत्र मासातील शुद्ध पक्षातील 6वी तिथी असून रविवारचा दिवस होता. 2 प्रहरची वेळ होती. चंद्र तूळ राशीतल्या चित्रा नक्षत्री होता. अशा वेळी मार्तंड भैरव स्व इच्छेने प्रकट झाले. म्हाळसा आणि गंगा यांची कथा. कोणे एकेकाळी पार्वती महादेवांच्या मांडीवर बसली असताना जटेमधून गंगेने तिला पाहिले. त्याच वेळी पार्वतीनेही मान वर करताच दोघींची दृष्टादृष्ट झाली. तेव्हा दोघींनाही परस्परांची स्थाने ग्रहण करण्याची तीव्र इच्छा झाली. तेव्हा महादेवांनी त्यांच्या मनातला हेतू जाणला व मार्तंड अवतारामध्ये प्रेमपुरात असताना दोघींना दोन्ही बाजूस बसवून तो हेतू पूर्ण केला. माळसेची कथा. एकदा देव व दैत्य यांनी एकत्र जमून क्षीरसागरातील रत्ने काढण्यासाठी तो घुसळावा असा बेत केला. पण देवांवर दैत्यांचा विश्वास नसल्यामुळे देवगुरु बृहस्पती व दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी एक लेखी करार केला व त्यात अशी अट घातली की रत्ने अर्धी अर्धी वाटून घ्यावीत, परंतु अगोदर दैत्य आपला वाटा निवडतील, मग बाकीची रत्ने देवांनी घ्यावीत. त्याप्रमाणे मंदार पर्वताचा घुसळ कांब उभा करून व वासुकीची दोरी करून समुद्र घुसळताच त्यातून 14 गोष्टी निघाल्या. त्यातील 12 गोष्टी देवांनी घेतल्या. नंतर अमृत व दारू यांच्या वाटणीच्या वेळी देव व दैत्य हे दोघेही अमृताकरिता हटून बसले. अशा प्रसंगी विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले आणि देव व दैत्य यांची पंगत बसवून अमृत वाढण्यास आरंभ केला. तिने पंक्ती भेद करून देवांना अमृत व दैत्यांना दारू वाढण्यास आरंभ करताच राहूने ते कपट ओळखले व तो देवाचे रूप घेऊन त्यांच्या पंगतीमध्ये बसला. ते जाणून चंद्र व सूर्याने मोहिनीपाशी खुणेने चुगली केली आणि विष्णूने राहूचा शिरच्छेद केला. पुढे एकदा ते अद्भुत मोहिनी रूप पाहण्याची इच्छा जेव्हा महादेवांनी बोलून दाखवली तेव्हा त्यांचा आग्रह पाहून विष्णूंनी घटकाभर ते रूप घेतले व पाहून महादेव तर काम भावनेने बेहोश झाले. तेव्हा विष्णूंनी त्यांना सावध करून सांगितले की पुढे योग्य वेळी महादेवांची इच्छा पूर्ण होईल. त्याप्रमाणे मार्तंड अवतारात
माळसेच्या रूपात मोहिनीने प्रवेश करून त्यांच्याशी विवाह केला. तिलाच महालया, महालसिका अथवा म्हाळसा असे म्हणतात. हेगडी प्रधानांचा वृत्तांत. मल्लासुराशी सामोपचाराची बोलणी करण्यासाठी जेव्हा विष्णू गेले होते तेव्हा त्यांनी मूळ देव असे नाव घेतले. त्याचे स्थान कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात पेंबर नावाच्या गावी आहे. मूळ ग्रंथात त्या स्थानाला प्रेमपूर असे म्हटले आहे. त्याचेच मैलारपूर असेही नाव आहे. त्या मूळ देवालाच कानडी भाषेत हेगडी प्रधान या नावाने जाणतात. जयाद्री व शंकरेश्वर आख्यान. ऋषींच्या प्रार्थनेवरून मल्लासुराशी युद्ध करण्यापूर्वी शंकर त्यांच्या आश्रमात गेले होते. तेव्हा जिथे शंकर बसले होते तिथे लिंग उत्पन्न झाले, ते शंकरेश्वर. तिथे गणपतीने शंखनाद केला म्हणून त्याला बोंबलेश्वर असेही म्हणतात. त्या पर्वताचे पूर्वीचे नाव धवलगिरी असून शंकरांनी तिथून पुढे मणिचूल पर्वतावर जावे याकरिता प्रस्थान ठेवले, म्हणून तो पर्वत प्रस्थपीठ या नावाने प्रसिद्ध झाला. मल्लासुराचा वध झाल्यानंतर तोच पर्वत जयाद्री या नावाने ओळखला जाऊ लागला. अध्याय 27. ऋषींचे आणखी 6 प्रश्न. वाचक भक्त हो, या अध्यायात ऋषींच्या आणखी 6 प्रश्नांना सनत कुमारांनी उत्तरे दिली आहे. बानू उर्फ बाणाई हिची कथा. एके वेळी कैलासावर शंकर व पार्वती सहपरिवार बसले असताना पार्वतीच्या जया नावाच्या सखीच्या मनात असा विचार आला की पार्वतीच्या भाग्याने तिला नित्य महादेवांचा अंगसंग मिळतो, ते सौख्य काही आपल्या नशिबी नाही. तेव्हा तिच्या मनात वैषम्य वाटले तरीही ती आपली इच्छा दाबून गप्प बसली. पार्वतीच्या लक्षात जयेची उदासीनता आली तेव्हा तिने जयेला त्याचे कारण काय असे विचारल्यावर ती संकोचाने काही न बोलता उगी बसली. पण पार्वतीने तिला खूप खोदून विचारले व अभय दिले तेव्हा तिने घाबरत घाबरत आपली इच्छा बोलून दाखवली. त्यावर पार्वतीने तिला आश्वासन दिले की ती जयेची इच्छा पूर्ण करेल. मग तिने जेव्हा महादेवांना ही सर्व हकीकत सांगितली तेव्हा महादेव म्हणाले, विचार न करता वर दिला आहे, असे असले तरीही जन्मांतरीची तिची इच्छा पूर्ण होईल. पुढे ती जया बाणासुराची कन्या होऊन जन्मली. पूर्व संस्कारांनुसार तिची महादेवांच्या ठाई भक्ती होती व महादेवांनाच पती करावा अशी इच्छा होती. तेव्हा नारदांनी तिला मल्हारी मंत्राचा उपदेश दिला आणि तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. मग ती वनात जाऊन तप करत असता अजामेळ नावाचा एका धनगराने तिला आपली कन्या मानून तिचा सांभाळ केला. नंतर मार्तंडांनी तिला दर्शन दिले आणि तिच्याशी लग्न केले. त्यावेळी सर्व धनगर समाज वराडी झाला होता. ही घटना नळदुर्ग म्हणजेच आजचा जिल्हा उस्मानाबाद इथे घडली. इथे गुप्त मल्लेश्वराचे स्थान असून ही कथा सविस्तरपणे जयाद्री महात्म्यात आहे. जानाईची कथा. मार्तंडांनी बाणाईशी लग्न केले हे कळाल्यावर तर माळसेला फार राग आला आणि ती रुसून जयाद्री पर्वत सोडून एका वडाखाली बसली. तेव्हा गणपतींनी तिला समजावले व महादेवांचा शोध घेऊ लागले, परंतु महादेव काही सापडेना. तेव्हा तिथे नारद आले व त्यांनी अन्नपूर्णा मंत्राचा जप करून तपश्चर्या करण्यास सांगितली. त्याप्रमाणे तप केले तेव्हा नवरात्रात महादेव प्रकट झाले. ही घटना घडली तिथे वडा शेजारी जानाईचे स्थान म्हणजे जननी तीर्थ आहे, ते जेजुरीवर आहे. रंभाईची कथा. जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने निघाली. तेव्हा रंभा निघाली. ती इंद्राने घेतली, परंतु तिला खरी इच्छा महादेव प्राप्तीची होती. मग तिने नारद मुनींपासून मंत्रोपदेश घेतला व तपश्चर्येस आरंभ केला. एकदा ती कैलासावर महादेवांच्या सभेत नृत्य करीत असताना तिची महादेवांबरोबर नजरानजर झाली. तिचा मनोभाव जाणून महादेवांनी एक दुसरेच ब्रह्मांड निर्माण केले आणि गुप्त मल्लेश्वर असे नाव धारण करून रंभेबरोबर तिथे क्रीडा करीत राहिले. पंचलिंगाचे वर्णन. या पृथ्वीवर 5 क्षेत्रे मुक्ती देणारी आहे, ती अशी. पहिले म्हणजे कालांजनगिरी उर्फ नीलाद्री, दुसरे काशी येथील विश्वनाथ, तिसरे मातापूर तथा माहूर म्हणजेच सध्याच्या मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका, चौथे म्हणजे हरिद्वार येथील भागीरथी क्षेत्र आणि 5वे म्हणजे जयाद्री उर्फ जेजुरीगड ही आहेत. या क्षेत्रात आले की तिथल्या लिंगाचे दर्शन पूजन करावे म्हणजे यात्रा सुफळ होते. घृतमारीचे स्थान. आता घृतमारीचे स्थान ऐका. मंडळी हो, आपणास आठवत असेल जेव्हा धर्मपुत्र महादेवांकडे
आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांबाबतीत म्हणजेच मणी व मल्लांबाबतीत सांगण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी महादेवांशी संवाद साधला. त्यांचे बोलणे झाल्यावर महादेवांनी विकट हास्य केले आणि ताडकन उठून आपल्या जटा शिळेवर आपटल्या. तेव्हा भूकंप होऊन ज्वालामुखी उसळावा तसा तेजाचा एक मोठा लोळ उत्पन्न झाला आणि त्यातून महामारी प्रकट झाली. ती अतिशय सुंदर होती, तरीही तिचे दर्शन मात्र महाभयानक होते. तिच्या शांतीकरिता ऋषींनी तिच्यावर तूप शिंपडले आणि तिचे नाव घृतमारी असे ठेवले. जयाद्री पर्वतावर म्हणजेच जेजुरी गडावर पश्चिमेकडे घृतमारी अशी एक भली मोठी शिळा आहे. यात्रेकरूंनी तिचीही पूजा अवश्य करावी, म्हणजे त्या योगे त्यांच्या विघ्नांचा नाश होतो. अध्याय 28. 10 प्रश्नांचा निर्णय. या अध्यायात 10 प्रश्नाचे स्पष्टीकरण केलेले आहे. ते प्रश्न असे की, हळदीची उत्पत्ती कशी झाली, भंडारा कसा तयार करावा, कऱ्हेचे आख्यान, घोडे उडान, अष्टतीर्थांचे वर्णन, साक्ष विनायकाचे आख्यान, 4 द्वारांची यात्रा, 2 मेरू प्रदक्षिणा वर्णन, मार्तंड पंचायतन आणि अष्टपीठांची स्थाने. हळदीची उत्पत्ती. कोणे एके काळी महादेव सभेत काळ, महाकाळ, 6 ऋतू, 4 युगे, 14 मनु, दिवस रात्र आणि सर्व चराचर उपस्थित होते. त्यांची तेजस्वी रूपे पाहून रात्रीस आपल्या काळ्या रंगाचा खेद वाटून तिने मनोमनी आपली व्यथा महादेवांना सांगितली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वर दिला की ती औषधी वनस्पती म्हणून उत्पन्न होऊन तिचा रंग पिवळा असेल. ती सर्वांना वंद्य होऊन शुभ व मंगल प्रसंगी तिला महत्व लाभेल. मार्तंड अवतारात महादेव स्वतः हळदी चूर्णाचा शरीरावर लेप करतील व त्याला भंडारा असे म्हटले जाईल. पुढे कैलासावर स्कंद शिखरी हळद निर्माण झाली. नंतर एकदा पार्वतीच्या सख्या पर्वतावर विहार करीत असताना त्यांनी ती हळदीची रोपे पाहिली व ती उपटून आणून पार्वतीला अर्पण केली. मग तिने हळकुंडे घेऊन त्यांची पूड केली व त्यात इतर औषधी व तेले मिसळून त्यांचा लेप तयार करून तो अंगावर लावला. भंडारा करण्याचा विधी. पुढे मणिमल्लाच्या वधासाठी महादेवांनी मार्तंडाचा अवतार घेतला. तेव्हा गुलाल व भंडारा त्यांचा आवडता झाला. भंडारा करण्यासाठी श्रावण अथवा अश्विन किंवा मार्गशीर्षातील शुद्ध पक्षातील तृतीया, पंचमी, सप्तमी, नवमी अथवा त्रयोदशीला हळदीच्या शेतात जावे. तिची मंत्रपूर्वक प्रार्थना करावी. अक्षता वाहून आमंत्रण द्यावे. मग हळकुंडे काढावेत. शेत नसेल तर वाळलेल्या हळकुंडावर असाच विधी करावा. मग तिची बारीक वस्त्र गाळ पूड करावी व ती पत्नीने करावी. मग त्यात केशर, कस्तुरी, चंदन, भस्म, गोरोचन व कापूर यांचे मिश्रण करावे. या सर्वांचा विधी व मंत्र वेगवेगळे आहे. ती सगळी क्रिया ब्राह्मणांकरिता आहे. इतरांनी मंत्र न म्हणता सर्व विधी करून भंडारा बनवून तो वेगळा ठेवावा. इतर कामांसाठी वापरू नये. तसे केल्यास देवास क्रोध येईल. भंडारा अंगावर लावण्याचा विधी. हळद उगारून त्यात भंडारा मिसळावा आणि त्याचे 12 टिळे लावावे. मग मार्तंडाचा माला मंत्र अगर नाम मंत्र म्हणताना हे सर्व करावे. त्यासाठी मुद्रा म्हणजेच ठसे असतील तर वापराव्या. अगर बोटांनी लावावा. करहा नदीची उत्पत्ती. जेव्हा खंडेराव जेजुरी गडावर आले तेव्हा त्यांच्या अवतीभोवती देव व ऋषी यथास्थानी स्थिर झाले. सर्वांमागून गणपती पाहतात तर त्यांच्या स्थानी इंद्र बसलेला होता. गणपतीने आपले स्थान मागितले असता इंद्र ते सोडीना. तेव्हा गणपती उठून कैलासावर निघून गेले. हे मार्तंडाला अंतर्ज्ञानाने कळले. तेव्हा त्यांनी इंद्राला झालेल्या प्रकाराचा जाब विचारला आणि साखळ दंडांनी बांधून कैद केली. मग गणपतीला पाचारण केले. तेव्हा तो मोरावर बसून आला व स्थानापन्न झाला. त्या स्थानाचे नाव मोरगाव असून गणपतीला मोरेश्वर असे म्हणतात. इंद्र कैदेत असताना ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या लिंगाची पूजा करीत असे. त्यावेळी नारदाच्या सांगण्यावरून भीमाने ब्रह्मदेवाचा कमंडलू पालथा केला व ते तीर्थ वाहत चालले. तीच करा नदी होय. घोडे उडान नाव पडण्याचे कारण. तो नदीचा प्रवाह निर्जल प्रदेशात वाहताना पाहून महादेवांना आनंद झाला व घोड्यावर बसून घोडा उडवीत तिथे आले व त्यांनी स्नान केले. तो दिवस सोमवती अमावस्येचा असून फाल्गुन महिना होता. म्हणून नारदांनी त्या स्थानाचे नाव घोडे उडान असे ठेवले.
इतर देव व ऋषी यांनी पाप विनाशन तीर्थ असे नाव ठेवले. अष्टतीर्थांचे वर्णन. पर्वताच्या परिसरात 8 तीर्थे आहे. त्यांची नावे अशी आहेत: मल्हारी तीर्थ म्हणजेच भैरव तीर्थ, दुसरे म्हणजे लक्ष्मी तीर्थ, तिसरे म्हणजे जननी तीर्थ, चौथे म्हणजे लवतीर्थ, पाचवे म्हणजे तापशमन तीर्थ म्हणजेच शंकरेश्वरापाशी, सहावे म्हणजे पापशमन तीर्थ म्हणजेच कऱ्हा नदीमध्ये, सातवे तीर्थ म्हणजे नागतीर्थ नाझरे गावी येते, आठवे म्हणजे गणपती तीर्थ मोरगावी. ही तीर्थे याच क्रमाने करावीत. साक्ष विनायक दर्शन. सर्व यात्रा पुरी झाली की देवाचे दक्षिण बाजूस साक्ष विनायकाचे स्थान आहे. तिथे जावे व यात्रा पूर्ण झाली असे सांगून ती आपल्या कृपेने सुफल हो असे त्यांना निवेदन करावे. 4 द्वारांची यात्रा. 4 द्वारे 3 प्रकारचे आहेत. पूर्वेकडे मोरगावचा मोरेश्वर, दक्षिणेस वीरगावी भद्रावतार, पश्चिमेस सासवडचा भैरव आणि उत्तरेस भुलेश्वर. दुसरे म्हणजे बोंबलेश्वर, शिवरीची यमाई, लवेश्वर आणि नाझरे गावी नागनाथ. तिसरा प्रकार म्हणजे मुख्य मंदिरात दक्षिणेस गणपती, मग हेगडी प्रधान, नंतर वीरभद्र आणि शेवटी पंचलिंगांजवळ भुलेश्वर. यात्रा करते वेळी प्रत्येक ठिकाणचे दर्शन झाले की मार्तंडांपाशी जाऊन निवेदन करावे आणि दुसऱ्या ठिकाणी जावे असा क्रम प्रत्येक वेळी ठेवावा. मेरू प्रदक्षिणेचा क्रम. खंडोबांचे दर्शन घेतल्यावर क्रमाने जननी तीर्थ, मल्हारी तीर्थ, लक्ष्मी तीर्थ, कवाड खिंडीतील पठार लिंग, विजाळ्यावरून उतरून लवथळेश्वर व शेवटी पुन्हा जननी तीर्थ अशी प्रदक्षिणा करावी. अशा 11 प्रदक्षिणा झाल्या की मग एक महाप्रदक्षिणा घालावी व शेवटी देवाला भंडारा वाहून निवेदन करावे. मार्तंड पंचायतनाची रचना. मध्यभागी गंगा व माळसा या दोघींसहित मल्हारीची मूर्ती असून ईशान्येस हेगडी प्रधान, आग्नेय दिशेस गणपती, नैऋत्याकडे पंचलिंग व वायव्येकडे अन्नपूर्णा भगवती असा क्रम जयाद्री पर्वतावर आहे. घरातील देवाऱ्यात धातू मूर्ती सुद्धा याच क्रमाने मांडाव्यात. मुख्य म्हणजे भक्तिभाव हा आवश्यक आहे. मार्तंडांची 8 मुख्य पीठे. मार्तंडांची 8 मुख्य स्थाने पुढील प्रमाणे आहे: प्रेमपुरी, नळदुर्ग म्हणजेच धाराशिव, सातारा येथील पालीपेंबर, जेजुरीतील कडेपठार, पुण्यामध्ये भीमेकाठी असलेले निंबगाव, बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी गावी कृष्णा नदीच्या तीरावर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारे गावी. याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू वगैरे राज्यांमध्ये खंडोबाची आणखीही स्थाने आहेत. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे नक्की आम्हाला कळवा. तसेच जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.